नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवलेला आहे मी शिलाईशी रिलेटेड ब्लॉग बनवलेला आहे बघा. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघा, आज मी ठरवलं होतं की 2 ते 3 तरी ब्लाऊज मी शिवेल, कारण 2 ब्लाऊज तर मला फिक्स शिवायचे होते आणि एक ब्लाऊज होता तर तो मी आदल्या दिवशी लाईव्हला दाखवला होता बघा. तर तोच ब्लाऊज माझा अर्धा राहिला होता स्टिचिंगचा. तर तो ब्लाऊज एक मला कंप्लीट करायचा होता. म्हटलं बघू आज किती होत आहेत ब्लाऊज शिवून ते. आता बघू लास्टपर्यंत किती ब्लाऊज होत आहेत ते. त्याआधी ना मी जो राहिला होता ब्लाऊज तर तो आधी स्टिचिंग करण्यासाठी घेतला, कारण तो पुढचा आणि मागचा पार्ट पूर्णपणे तयार झालेला होता. याच्या फक्त स्लीव्ज जोडून ना ही फक्त स्लीव्जला जॉईंट देऊन स्लीव्ज जोडून फिटिंग करायची राहिलेली होती. तर त्यासाठी ना अस्तरला जॉईंट येत होता बघा, 1-1 इंचाचा थोडा थोडा जॉईंट येत होता. परंतु तेवढाच जॉईंट मला द्यावं लागलं, कारण काय होतं ना, 34-36ची चेस्ट असली ना, ही 4 फोल्डेड जर घडी केली ना बघा ब्लाऊज पीसची, तर मग 8पर्यंत 8 सव्वा 8पर्यंतच त्याची रुंदी राहते. मग तिथून पुढं 1 इंचासाठीच वगैरे आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. परंतु विलाज नसतो. नंतर आता जॉईंट नाही ना दिला की पुढं परत फिटिंग करताना वगैरे कपडा खूप कमी पडतो. मग परत टीप सरळ येत नाही, वाकडी तिकडी वगैरे येते. त्यामुळे जेवढा जॉईंट लागतो का तर तेवढा द्यावाच लागतो. आणि ऑलरेडी काय झालं होतं, याच्यानं अस्तरचा कपडा हा जास्त राहिला नव्हता, थोडासाच राहिलेला होता. जसा होता तेवढाच मी कट करून काढून त्याच्या पट्ट्या 4 काढल्या बघा. कशा तरी 4 पट्ट्या मी तयार करून घेतल्या आणि म्हटलं जेवढा जॉईंट येते का तर तेवढा आपण देऊया, याला जॉईंट देऊया. तर मग मी तेवढा जॉईंट देऊन घेतला. तर मध्येच ना माझा मुलगा त्या दिवशी घरी राहिला होता. असाच सुट्टी घेतली होती, शाळेत जायचा मूड नाही म्हणून त्याने माझ्याकडे सुट्टी मागितली होती आणि तो घरीच राहिला. त्या दिवशी रडून रडून घरीच राहिला. म्हणला मला काही शाळेला जायचंच नाही आहे. काय झालं होतं काय माहिती, तसा तो शाळेला जायला कधी नाही म्हणत नाही, परंतु त्या दिवशी काय झालं होतं काय माहीत. मग मी म्हटलं असंच एक दिवस केलं की परत परत सारखं आपल्या मागे लागेन की मला आज पण राहायचं, उद्या पण राहायचं. त्यामुळे त्याला म्हटलं तू घरी राहिलाय ना, घरी राहिला तरी मी तुला खेळायला वगैरे देणार नाही. तुला पूर्ण दिवसभर अभ्यास करावा लागेल. मी काम करत असताना माझ्याजवळ बसूनच तुला अभ्यास करावा लागेल. तर तर तो चालतंय म्हटला. तर तिथेच पाठीमागे बसलेला होता, तो कॅमेऱ्याच्या पाठीमागे बसलेला होता आणि त्याने ना माझी स्केल घेतली होती. मध्ये मध्ये माझ्या वस्तू घेऊन उचलून जातो, स्केल घे, ड्रॉइंग काढ, लिही, अक्षर वगैरे काढ. त्याचं चाललेलं होतं मध्ये मध्ये, मला हे सांग ते सांग, हा अभ्यास कसा करू, तो अभ्यास कसा करू. आणि मध्येच त्याने स्केल घेतली होती. ती स्केल वगैरे मी घेतली, कारण ना ज्यावेळेस जॉईंट दिलेला असतो का बाहीला, त्यावेळेस परत एकदा व्यवस्थित स्लीव्ज आपल्याला कटिंग करावं लागते. जॉईंट दिल्याच्या नंतर परत एकदा मार्किंग करून जर ठेवली ना व्यवस्थित आणि व्यवस्थित कटिंग केली की मग बाही छान दिसते बघा. तर ना असे मी स्लीव्ज जोडून पूर्ण ब्लाऊज हा रेडी करून घेतला. एक मला अर्धा तास लागलं मला वाटते हा ब्लाऊज तयार करायला, कारण स्लीव्जला बी जॉईंट द्यायचा असतो. स्लीव्ज पलटी करून परत पूर्ण ब्लाऊज रेडी करायला मला अर्धा तास लागला. तर तो ब्लाऊज स्टिचिंग वगैरे मी करून घेतला, जेवढा होता तेवढा पूर्ण तयार करून घेतला. म्हटलं संध्याकाळी पूर्ण दुसरे ब्लाऊज झाले ना की मग म्हणलं याला हुक आणि याची फिनिशिंग करून घ्यायची. तोपर्यंत मी हा ब्लाऊज ना साईडला ठेवून घेतला बघा. दुपारची वेळ झालेली होती. नंतर जेवण वगैरे झालं आणि नंतर परत दुपारी थोडासा ब्रेक घेतला आणि नंतर जेवण वगैरे झाल्यावर ना मी परत दुसरा ब्लाऊज म्हटला आधी दोरा वगैरे लावून ठेवते आणि नंतर मग जेवण वगैरे करून घेते दुपारचं. तर अशा पद्धतीने मी पूर्ण दोरा वगैरे लावून ठेवला. ज्या ब्लाऊजचा जो असतो का अस्तर आणायला गेले ना की लगेच मी मॅचिंगचा दोरा आणत असते. कधी कधी एखाद्या ब्लाऊजचा वगैरे असतो माझ्याकडे घरामध्ये दोरा, परंतु जातानाच मी मेन फॅब्रिकचा दोरा चेक करून जाते माझ्याकडे आहे का. जर माझ्याकडे असेल ना तर मी आणत नाही दोरा, आणि जर नसेल माझ्याकडे तर मग मी लगेचच अस्तर वगैरे आणायला जर गेले ना की लगेच बाकीचं काही सामाईन शिलाईशी रिलेटेड आणायला गेले की लगेच मी त्या कलरचा दोरा घेऊन येत असते. तर याचा दोरा मी बाहेरूनच आणला होता, माझ्याकडे नव्हता हा कलर. आणि हे जे 2 ब्लाऊज होते ना एवढे सुळसुळे होते. याच्या आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते बघा, खूप जास्त मऊ ब्लाऊज होते. एक 5 ते 6 ब्लाऊज माझ्याकडे एवढे असे मऊ आलेले होते ना, तर ते एकाच कस्टमरचे होते, पण शिवायला एवढा त्रास दिला ना, कारण त्या डेली वेअरच्या साड्या असल्या ना आणि छान अशाच सुतामध्ये एकदम मऊ साड्या होत्या. जशा साड्या असतील तसे ब्लाऊज पीस असतात, त्यामुळे त्या डेली वेअरच्या साड्या होत्या आणि त्यामुळे याचे ब्लाऊज पीससुद्धा सेम तसेच होते. त्यामुळे खूप त्रास झाला. एवढं म्हणजे काय होतं, खूप कपडा कितीही पकडून ठेवला ना तरीसुद्धा थोडा तरी कपडा हा फुगला जातो. त्यामुळे मी काय करते, असे ब्लाऊज शिवत असताना ना आधी गळ्याला वगैरे खालच्या साईडले ना पूर्ण टाचण्या लावून घ्यायचा. गोल जसा गळा आहे का तर तशा पद्धतीने व्यवस्थित टाचण्या लावून मी स्टिचिंग करत असते ज्यावेळेस असे ब्लाऊज असतात त्यावेळेस.
कारण खूप हे असे गळा वगैरे पलटी करायला स्लीवचं झालं म्हणा, तर त्यावेळेस पलटी करताना ना हे ब्लाऊज खूप त्रास देतात, असे ब्लाऊज खूप त्रास देतात. तर बघा व्यवस्थित मी हाताचा दाब ठेवून ना याचा गळा जसा आहे तर तशा पद्धतीने गोलमध्ये याला टीप टाकून घ्यायची आणि पलटी करून घ्यायचा. मी शक्यतो काय करते, अस्तरचा ब्लाऊज असेल ना, क्वचित एखादा जर वयस्कर कस्टमरचा वगैरे ब्लाऊज असेल तरच एखाद्याच्या ब्लाऊजला मी फक्त पायपिंग करत असते. नंतर शक्यतो मी 80% तर ब्लाऊजचा गळे ना असेच पलटी करूनच घेत असते. बघा पलटी करायचं आणि परत एक यावरती दाबची टीप टाकायची, परत एक फिनिशिंग, म्हणजे एका बॅक साईडच्या पार्टला 3 टीप पडतात. तर त्यामुळे असं जरी आपण पायपिंग वगैरे जरी करायला गेलं ना, तरी पण अशा 2-3 आपल्याला टीप टाकाव्याच लागतात. या पद्धतीने काय करायचं, अशी जर टीप टाकल्या ना, तर गळा पण खूप छान पलटी होतो आणि पलटी केल्यासारखा वाटतसुद्धा नाही गळा. त्यामुळे बॅक साईडला फिनिशिंगमध्ये असं छान दिसतं. त्यामुळे मी शक्यतो गळे पलटीच करते. पायपिंग क्वचित एखाद्या गळ्याला करते. एखाद्याच्या जर सांगितलं किंवा डिझाईन वगैरे असेल ब्लाऊजला तरच शक्यतो एखाद्याच्या ब्लाऊजला मी पायपिंग करत असते. नाहीतर शक्यतो मी 80% तर ब्लाऊजना असे बॅक साईडचे गळे आहेत तर ते पलटी करूनच यूज करत असते. तर पलटी करून ना याला फिनिशिंगमध्ये मी ब्लाऊजला याच पद्धतीने तयार करून घेतलं आणि असेच करून बघा मी पूर्ण ब्लाऊज असाच स्टिचिंग करून घेतला. ब्लाऊज शिवत असताना ना कधीही कपड्यावरती ना आपला अस्तरवरती हात राहू द्यायचा. ज्यावेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जॉईंट करत असतो का त्यावेळेस. बघा पूर्ण ब्लाऊज मी तयार करून घेतला. याच पद्धतीने सर्व पार्ट तयार करून फक्त आता फिटिंग राहिलेली होती. तर फिटिंग राहिली तर आधी काय करत असते, माझ्याकडे ओव्हरलॉकची वगैरे मशीन नाही आहे. त्यामुळे मी आधी वरच्या बाजूने बरोबर बाजूने एक टीप टाकून घ्यायची. त्याला नंतर आतल्या साईडने फोल्ड करून फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचं आणि मग त्याला फिटिंगची टीप टाकून घ्यायची. असंच करत असते मी प्रत्येक ब्लाऊजला. त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग पण राहते आणि ओव्हरलॉक करण्याची गरज लागत नाही ब्लाऊजला बऱ्यापैकी. त्यामुळे अशा पद्धतीनंच मी कधीही फिटिंग टाकण्याच्या आधी एक सरळमध्ये टीप टाकून घेते आणि नंतर फिटिंग करते. याच पद्धतीने मी ब्लाऊज बघा पूर्ण तयार करून घेतला. तर मध्येच मुलाचं चाललं होतं की माझा अभ्यास घे, आता खाली जायची वेळ झाली. कारण तो 5-6 वाजता ना त्याला खाली खेळायला जायला लागतं. त्यामुळं माझ्या मागं लागला होता, चल खाली मम्मा चल खाली. त्यामुळे मी एक ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग केला आणि तो एक अर्धा झालेला होता का तर तो एक स्टिचिंग करून घेतला येलो कलरचा. म्हटलं आता हे ब्लाऊज पूर्ण तयार झाला ना की मग परत ते म्हटलं दोन्ही ब्लाऊजली काजे बटन वगैरे फिनिशिंग पूर्ण फिनिशिंगमध्ये हातशिलाई वगैरे करून घेते आणि म्हटलं आज 2च ब्लाऊज शिवते, परत आता उद्याच्याला शिवून घेऊया. त्यामुळे मी ब्लाऊज ना फिटिंग टाकून व्यवस्थित ठेवून घेतले आणि पूर्ण बघा 2 ब्लाऊज शिवले तर दोरे वगैरे सगळं ही झालेलं होतं का तर ते व्यवस्थित ठेवून घेतलं आणि झाडून वगैरे काढून पूर्णपणे रेडी केलं आणि 2 ब्लाऊज मी आज शिलाई केले. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला शिलाई रिलेटेड ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.